नमस्कार. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे, काळा चहा आणि बेसन. त्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ. ह्या वाटीने मी 1 वाटी ज्वारीचं पीठ मोजून घेतलं. आता ह्याच वाटीने 2 वाट्या मी गव्हाचं पीठ मोजून घेतलं. आणि 2 छोटे चमचे बेसन पीठ घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ. आता हे पीठ आपण कालून घेऊ. तोपर्यंत हे काळा चहासाठी चहा पावडर आणि साखर हे आपण बाजूला ठेवू. बेसनसाठी लागणारं साहित्य: 6-7 मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसूण, जिरे, थोडीशी हळद, तेल आणि मीठ. आता हे पण आपण बाजूला ठेवून देऊ. आणि आता हे पीठ व्यवस्थित कालून घेऊ आपण. याला गार पाण्यामध्ये व्यवस्थित पीठ मस्त असं कालून घ्यायचं. हे पीठ मी पहिलेच व्यवस्थित चाळून घेतलं होतं. तर हे पीठ चांगलं मिक्स करू आणि चांगलं हाताने कालून घेऊ. हाताने कालून घेतलं म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित गुठळ्या फोडल्या जात्या. गुठळ्या राहून नाही द्यायच्या. पीठ चांगलं कालून घ्यायचं. पाणी थोडं थोडं टाकूनच पीठ कालवायचं, एकदम पाणी टाकायचं नाही. हे बघा, असं पातळ पीठ बनवायचं. अजून त्याला पातळ बनवावं लागेल. हाताने व्यवस्थित बनवलं जातं. हे बघा, बाहेर पाऊस पडत आहे आणि आमची धिरड्याची तयारी चालू आहे. कारण पाऊस पडायला लागला की आम्हाला धिरड्याची आठवण येते. आम्ही पावसाळ्यामध्ये धिरडे कमीत कमी 5-6 वेळेस बनवतो. आता दिवाळी झाली तरी पाऊस उघडायचं नाव नाही. पाऊस चालू आहे म्हणून मी धिरडे बनवत आहे. आपण बाजूला ठेवून देऊ. तर हे पीठ आता व्यवस्थित कालून बाजूला ठेवून देऊ. अर्धा तास हे पीठ भिजलं पाहिजे व्यवस्थित. आता आपण बेसन बनवू. चला, कढई तापायला ठेवू. आता मिरच्या आणि लसूण हे मी मिक्सरमध्ये पिसून घेतलं. मसाला मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची पिसून घेतली. जिरे. आता तेल आपण तापायला, कढई तापली तर तेल टाकू. तेल थोडं जास्तीचंच पाहिजे. यामध्ये आता आपण 1-2 जिरे टाकून बघू. जिरे चांगले तडतडले म्हणजे जिरे आपण टाकून देऊ. हे बघा, जिरे कसे व्यवस्थित तडतडले. कारण थंड तेलात जिरे टाकायचे नाही. मिरची तेलामध्येच परतून घ्यायची. कारण ह्या मिरच्या जास्त तिखट आहेत आणि तिखटच मिरच्या पाहिजे बेसनाला. बेसन असं तिखटच झालं पाहिजे. हळद. आता 1 ग्लास पाणी घेतलं मी. 1 ग्लास पाण्यामध्येच बेसन बनवायचं आहे.
थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून, म्हणजे वेगळं पाणी नाही टाकायचं, तेच पाणी टाकायचं ग्लासमधलं. 1 ग्लास पाण्यामध्येच बेसन बनवू लागले. आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊन देऊ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. पाण्याला छान उकळी आली. आता आपण हे पीठ त्यामध्ये, बेसनाचं पीठ मस्त असं ह्या पाण्यामध्ये ओतून घेऊ. हे पाण्याला उकळी येत राहील आणि आपण बेसन असं टाकत राहायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या जमत नाही. हे बघा, असं आपण चमच्याने मस्त हलवत राहायचं, गुठळ्या अजिबात जमत नाही. उकळीमध्येच बेसन छान फुटून जातं. थोडं थोडं असं टाकलं की व्यवस्थित होतं. हे बघा आता किती छान असं बेसन जमलं. आम्ही तर हेच बेसन करतो कायमचं, कारण पोळीसाठी थोडंसं सैलच पाहिजे. आणि आपल्याला कशासोबत जर बेसन खायचं असेल तर हे बेसन घट्ट पाहिजे. असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटं कमी गॅसवर. आता दुसऱ्या गॅसवर आपण चहा बनवूया. ह्या धिरड्यासोबत काळा चहाच पाहिजे, दुधाचा चहा नाही पाहिजे. काळा चहा हा धिरड्यासोबत इतका छान लागतो की बस. आता 1 ग्लास पाणी, 1 ग्लास पाणी आणि चहा पावडर आणि साखर ही थोडी जास्तीची पाहिजे आणि चहा पावडर ही थोडी कमी पाहिजे. कारण दुधाच्या चहाला चहा पावडर जास्त टाकतो आपण आणि काळ्या चहाला चहा पावडर कमी पाहिजे. हे चहा पावडर मी चॉकलेट फ्लेवरची घेतलेली आहे, त्यामुळं त्यामध्ये अद्रक वगैरे टाकली नाही. तुम्हाला जर अद्रकीचा चहा पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण फ्लेवर कोणता आहे ते कळत नाही. कारण याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवर असल्यामुळं मी अद्रक नाही टाकत. तर हे आपण उकळायला दुसऱ्या गॅसवर ठेवू. तोपर्यंत आपलं बेसन मस्त असं वाफेवर होऊन जाईल. हे बघा, आता दुसऱ्या गॅसवर मी चहा उकळत ठेवत आहे. आता आपण हे झाकण काढून बघू. हे बघा किती छान असं मस्त वाफेवर बेसन छान झालं. चिकट पण नाही आणि पातळ पण नाही आणि कच्चं पण नाही. एकदम असं व्यवस्थित बेसन शिजलेलं आहे. तर आता आपण हे गॅस बंद करू आणि हे उतरून ठेवू. तोपर्यंत चहा उकळेल. आता आपण बनवूया डोसे. तर हे बघा, आता मस्त असं पीठ जमलेलं आहे. तर मला हे सांगायचं, उद्या आहे हरिहर भेट. उद्या रात्री 12 वाजता ह्या हरिहर भेट म्हणजे महादेवाची आणि श्री हरिविष्णूंची भेट झालेली आहे. तर ती उद्या वैकुंठ चतुर्दशी असल्यामुळे तुम्ही करता का रात्री 12 वाजता पूजा? त्यासाठी 11:30लाच आपल्याला आंघोळ करून तयार राहावे लागते. सगळीकडे आपण दिवे लावायचे. आपण संध्याकाळी लावलेले दिवे ते पण विझून नाही द्यायचे आणि
रात्री 12 वाजता पण आपण आवळ्यावर 14 आवळ्यावर 12 वाती 14 आवळ्यावर 14 वाती लावायच्या आणि श्री हरी विष्णूची म्हणजे बाळकृष्णाची आणि महादेवाची पूजा करायची. तर बघा, हे पहिला डोसा माझ्याकडून चिकटला होता. आता हा दुसरा डोसा. आता हे सगळे डोसे व्यवस्थित जमतील, कारण पहिला डोसा माझ्याकडून कधीही चिकटतो आणि व्यवस्थित जमतच नाही. तर बघा, किती छान असा डोसा हा व्यवस्थित जमलेला आहे. इतके नरम आणि इतके छान, इतके रुचकर लागतात की एकदा केले तर तुम्ही पुन्हा करणारच. तर एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांना कितीही, आमचं 4 वर्षाचा माऊ तर इतकं आवडीनं खातो, इतके त्याला खूप आवडतात. तर बघा, किती छान असे डोसे आता जमू लागले. काहीच नाही, फक्त तेल थोडंसं पहिले थोडंसं तेल जास्त लागतं, नंतर तेल जास्त लागत पण नाही. हे बघा, आता पीठ एकदम व्यवस्थित कालवलेलं असलं म्हणजे डोसे पण एकदम छान जमते. आणि अर्धा तास हे पीठ भिजलेलं पाहिजे म्हणजे पाहिजे. तर बघा, किती छान असे डोसे जमू लागले. एक पण डोसा असा चिटकून नाही लागला. किती छान मस्त असे जमू लागले. बाहेर पाऊस चालू आहे आणि गरम गरम रेसिपी चालू आहे. तर बघा, हे बघा, मी काळा चहा गाळून घेतला आणि त्यामध्ये साजूक तूप टाकलं. हे बघा, चहा बेसन एकदम मस्त असं घट्ट आणि डोसे तर एकदम गरम गरम आणि नरम पण. कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. बाय.